तांदळाच्या पिठाचे खिचे पापड म्हणजे बॉबी पापड आवडतात सगळ्यांनाच, पण करायला किती व्याप आहे। पहिल्यांदा ते गोळे उकडायचे, मग मॅश करायचे, मग छोटे छोटे गोळे करायचे, गरम गरम असतानाच पापड तयार करायचे, बराच वेळ जातो। पण तुम्हाला तीच चव चाखायची आहे ना, तर या तांदळाच्या चकल्या करा। अतिशय सोप्या आहेत। पीठ असं गरम असण्याची गरज नाही आहे, एकदम असं पीठ छान शिजवायचं आणि पटापट चकल्या घालायच्या, पटकन तयार होतात आणि अगदी त्याच चवीच्या जसे खिचे पापड असतात। रेसिपी शिकायची आहे तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय 1 वर्ष टिकणारी तांदळाची चकली। आता आपण दिवाळीमध्ये करतो ती तांदळाच्या पिठाची चकली नाही बरं का, तर वाळवणामधली तांदळाची चकली करायची जी एकदा केली की वर्षभर टिकते, पाहिजे तेव्हा तळून खाऊ शकता। आणि ही इतकी करायला सोपी आहे ना, तुम्हाला रेसिपी बघितली की वाटेल अरे इतकी सोपी आहे, लगेच करायला घेऊ, इतक्या कमी साहित्यात पण तयार होते। फक्त तांदूळ शिजवत असताना पाण्याचं प्रमाण योग्य असणं महत्त्वाचं आहे आणि ते तुम्हाला मी सांगणारच आहे, कारण तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता। त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा। रेसिपीला सुरुवात करूया। पहिल्यांदा बघूया तांदळाची चकली करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे। तर आपल्याला लागणार आहे 1 कप तांदूळ। इथं शक्यतो नवीन आणि कणी तांदूळ घ्यायचा, जो मी स्वच्छ धुवून रात्रभर भिजू घातला होता। त्याचबरोबर लागेल चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा पापड खार आणि 2 चमचे पांढरे तीळ। सोबतच आपल्याला तांदळाच्या 4 किंवा 5 पट पाणी लागणार आहे। आता तांदळाची चकली करण्यासाठी इथं मी तांदूळ स्वच्छ धुतले आणि त्याला रात्रभर भिजू घातलं होतं। तर तांदळाचं आणि पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे। तर आपण इथं या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतले, त्याच वाटीने आपल्याला 5 वाट्या पाणी घ्यायचं आहे। हे प्रमाण आहे, पण आपल्याला कधी कधी काय होतं, तांदूळ नवीन असेल तर पाणी कमी लागतं, जुना असेल तर पाणी जास्त लागतं, पण जास्तीत जास्त 5 वाट्या पाणी लागणार आहे। पुढे सांगेनच की पाण्याचं प्रमाण ओळखायचं कसं आणि लागलं तर ते वाढवायचं कसं। आता हे तांदूळ आपण रात्रभर भिजू घातले, याच्यातलं पाणी काढू आणि याला 1 ते 2 वेळा हलक्या हाताने स्वच्छ धुवून घेऊ। तर तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतले। आता आपण या वाटीने तांदळाच्या 5 पट पाणी घेतोय, त्यातलं 1 वाटी पाणी मी काढून घेतलंय। आपल्याला एकूण 5 कप पाणी वापरायचं आहे। आता हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यात काढूया। थोडं थोडंच तांदूळ घ्यायचे, यामध्ये अगदी 1 ते 2 टेबलस्पून पाणी घालायचं आणि याला एकदम बारीक वाटायचं। खूप जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर तांदूळ बारीक वाटले जात नाहीत, असे दाणे दाणे राहतात। त्यामुळे थोडंसं पाणी घालू आणि याला एकदम बारीक वाटून घेऊ। तांदूळ वाटून एका जाड तळाच्या भांड्यात काढले, हे बघा एकदम बारीक वाटलेले। आता या मिक्सरच्या भांड्यात उरलेलं पाणी घालूया आणि याला फिरवून घेऊ, म्हणजे काही चिकटलेलं पीठ यामध्ये येईल। आता हे मिक्सरमधलं पाणी यामध्ये घातलं, तर आपण आत्तापर्यंत एकूण 1 वाटी पाणी घेतलं। आता यामध्ये अजून 3 वाट्या पाणी घालू, तर एकूण आपण 4 वाट्या पाणी वापरलं। अगदीच लागलं तर वाटीभर पाणी आपण पुन्हा वापरूयात जर गरज लागली तर। आता हे आपण पाणी घातलंय, याला मिक्स करून घ्यायचंय। काही गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या। यामध्ये घालायचे चवीप्रमाणे मीठ, साधारण 1 टीस्पून मीठ घातलं आणि पाव टीस्पून पापड खार। याला मिक्स करू। आता हे भांडं आपण गॅसवर चढवूया। तर सुरुवातीला मी गॅस मोठाच ठेवलाय। आता गॅस मोठाच ठेवायचा आणि याला सतत असं ढवळत राहायचं। एकतर चमचा घ्या, म्हणजे पळी वगैरे घ्या, किंवा असं विस्कर घ्या आणि याला सतत ढवळत तोपर्यंत फेटत राहायचे जोपर्यंत याला दाटसरपणा येत नाही। गॅस मोठाच ठेवू आणि याला असंच ढवळत राहू। तर 5 मिनिट आपण याला मोठ्या आचेवर शिजवून घेतलं। आता हे मिश्रण बघा असं घट्ट झालेलं आहे आणि मला नाही वाटत की याला अजून पाण्याची गरज आहे। तांदूळ नवीन असेल तर 1 वाटी तांदळाला 4 वाट्या पाणी पुरेसं होतं आणि जर तांदूळ जुना असेल तर यावेळी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की तांदूळ म्हणजे पीठ खूप घट्ट होतंय का। जर खूप घट्ट वाटलं तर समजायचं आपल्याला अजून थोड्या पाण्याची गरज आहे। तर इकडे दुसरीकडे पाणी मी गरम करायला ठेवलंय, लागलं तर मी हळूहळू याच्यामध्ये वाढवणार, पण मला नाही वाटत याला जास्त गरज आहे, कारण तांदूळ नवीन होता ना। जुना असेल तर थोडं पाणी वाढवावं लागेल, वाढवायचं असेल तर गरम करूनच घाला। आता याला मी चांगलं मिक्स केलेलं आहे। अजून एक 2-3 मिनिटं फेटून घेऊयात, म्हणजे काही गुठळ्या असतील तर त्या मोडल्या जातील। आता मात्र गॅस मी कमीच ठेवलाय आणि याला फेटून घेणार आहे। तर हे बघा याला मी चांगलं पहिले 5 मिनिटं मोठ्या आचेवर घट्ट होईस्तोवर फेटलं आणि गॅस कमी करून 2 मिनिटं फेटून गुठळ्या मोडल्या। हे बघा हे इतपत घट्ट हवं, म्हणजे असं पळीवर घेतलं की पडत नाहीये, पण झटकलं की
पडतंय। याचा अर्थ आपल्या मिश्रणात व्यवस्थित पाणी आहे। गॅस कमी करू, याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला 15 मिनिटांची वाफ काढायची। फक्त दर 2-2 मिनिटांनी याला सारखं हलवून घ्यायचं। तर एक 15 मिनिट आपण याला मंद आचेवर वाफ काढली आणि हे आता शिजलेलं आहे। शिजलेलं हे ओळखायचं कसं? आता बघा, हे पॅनला मगाशी असं चिकटत होतं म्हणजे पॅनमध्ये पसरत होतं। आता आपण असं केलं की याचा थोडा थोडा गोळा व्हायला लागलाय। हे थोडंसं एकदम पांढरं शुभ्र राहिलं नाही तर हलकं हलकं ट्रान्सपरंट दिसतंय आणि एक चकाकी आलेली। याचा अर्थ आपलं मिश्रण तयार झालंय। गॅस बंद करायचा आणि याला पूर्ण गार करून घ्यायचं। गार करत असताना काय करायचं? दर 5-5 मिनिटांनी हलवायचं म्हणजे याच्यावर साय धरणार नाही आणि मिश्रण लवकर गार होईल। तर 1 ते 1.5 तास याला असंच फॅन खाली ठेवून देऊ, मध्ये मध्ये ढवळून घेऊ आणि संपूर्ण गार करू। तर 1-2 तास ठेवल्यानंतर हे असं गार झालंय आणि थोडंसं घट्ट आलंय। आता यामध्ये यावेळी घालूयात पांढरे तीळ, मिक्स करूया। तुम्ही इथं पांढऱ्या तिळाऐवजी काळे तीळ पण वापरू शकता जर तुम्हाला असे ते दिसवायचे असतील तर। पण हो, काळे तीळ घालायचे असतील ना तर पूर्ण मिश्रण गार झाल्यावरच घाला, शिजताना घालू नका, नाही तर त्याचा रंग या मिश्रणाला येतो। तीळ घालून याला मिसळलं, चकल्या पाडून घेऊ। आता इथं मी पायपिंग बॅग घेतलेली आहे, ग्लासमध्ये ठेवायची आणि यामध्ये हे मिश्रण भरायचं। अशी पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही मिठाची पिशवी, दुधाची पिशवी स्वच्छ धुवून वापरू शकता। तर यामध्ये हे मिश्रण भरायचं। मिश्रण भरलं, आता व्यवस्थित धरता येईल एवढी जागा वर मोकळी ठेवायची आणि याला प्रेस करून मिश्रण खालीपर्यंत सरकवायचं। याला आता गुंडाळून घेऊया। आता याला कापून घेऊ। सुरुवातीला छोटं कापून बघा आकार किती जाडी येते। आता एक पॉलिथिन अंथरलाय, त्याच्यावर आपल्याला चकल्या पाडायच्या। हे बघा, इतपत जाड ठेवते कारण वाळून या अजून बारीक होणार। आता ह्या चकल्या ना एकदम पटापट घालून होतात बरं का, जर आपण पीठ व्यवस्थित शिजवलं असेल तर। आता जर समजा पीठ तुमचं जास्त पातळ झालं तर काय करता येतं? पीठ जर जास्त पातळ झालं तर अगदी असंच पायपिंग बॅगमध्ये भरायचं आणि सरळ पट्ट्या करायच्या, म्हणजे लांब लांब स्टिक्स करायच्या। कारण जर तुम्ही अशी चकली केली ना आणि पातळ पीठ असेल तर ते सगळं एकत्र येतं आणि ते पापडासारखंच होतं, मग चकलीचा आकार राहत नाही। आणि समजा तुम्हाला अंदाज आला नाही आणि पीठ खूप घट्ट झालं गार झाल्यानंतर आणि पायपिंग बॅगमधून सुद्धा बाहेर येत नाही, जसं की कुरडईला करतो ना, तर सरळ आपला जो चकलीचा साचा असतो ना त्यामध्ये भरून करा। कसंही केलं तरी या चकल्या तयार होतात, अगदी काहीच नाही आहे। तर सरळ याचे सांडगे तोडा, पण शक्यतो इथं सांगितलेलं प्रमाण वापरलं तर चुकणारच नाही। आता मी सगळ्या चकल्या अशाच करून घेते। तर चला, आता या सगळ्या चकल्या मी अशाच 2-3 पेपर्सवर घालून घेणार आणि याला 2 ते 3 दिवस उन्हामध्ये सुकवणार। ऊन असेल तर 2 दिवस पुरेसे होतात। जर तुम्ही घरामध्ये पंख्याखाली सुकवताय तर एक 3 ते 4 दिवस लागतील। फक्त ते हवेशीर ठेवा आणि पूर्ण सुकल्यानंतर कमीत कमी 2 तासाचं ताटामध्ये काढून ऊन द्या। तर मी सगळ्या चकल्या करून घेते, वाळल्यावर भेटूया। तर 2 ते 3 दिवस झाल्यानंतर चकल्या सुकलेल्या आहेत आणि हे बघा किती मस्त दिसतात, पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत। त्याच्यावरची तीळ छान खुलून दिसतात आणि एवढं जे प्रमाण घेतलं होतं ना तेवढ्या प्रमाणामध्ये आपले हे 40 ते 45 चकल्या तयार झाल्या आणि वजनी म्हणाल तर 200 ग्रॅम चकल्या तयार झालेल्या आहेत। चला, आता हे तळल्यानंतर कसे होतात ते बघूयात। तर आता तेल आपलं व्यवस्थित गरम झालंय, चकल्या तळायला सोडू। तेल व्यवस्थित तापू द्या बरं का, वाळवणाचे पदार्थ थोडे कडक असतात ना, त्यामुळे तेल नीट तापलं नाही तर ते पदार्थ कडक होतात। तर बघा, चकली छान तळली गेली आहे। पहिली चकली आहे, तेल अजून थोडंसं तापलं ना अजून मस्त चकल्या तळल्या जातील। काढून घेऊया। मस्त चकल्या होत आहेत। आता बघा किती मस्त फुलतात, दुप्पट तिप्पट होत आहेत। एकदा तेलाने ताव धरला ना या चकल्या पटापट तळल्या जातात बरं का। तर बघा, चकली तळल्यानंतर एवढी फुलली जाते की असं म्हणजे ती चकलीसारखी असे मध्ये मध्ये फक्त छोटे छोटे होल्स दिसतात, कारण खूप जास्त फुलती आहे ना त्यामुळं। तर अशा प्रकारे मस्त अशा खुसखुशीत तांदळाच्या चकल्या तयार झाल्या। एकदा करून ठेवल्या की वर्षभर टिकतात, खराब होत नाहीत। 1 किलो तांदूळ होते, त्याच्यापासून 45 ते 50 चकल्या होतात। वजनावर म्हणाल तर 200 ग्रॅम चकल्या तयार होतात। तर खूप भारी लागतात। बघितलं किती मस्त फुलल्या आणि यातली एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते।
तर बघा मस्त चकल्या झालेल्या आहेत, अजिबात तेलकट होत नाहीत. आपले ते बॉबी पापड लागतात ना, ते बाहेर जे मिळतं ते सेम त्याच्यासारखं लागतं. मी तर म्हणेन त्यापेक्षा भारी लागतं. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा. काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा. बघितलं किती सोपी आहे. तांदूळ घ्यायचे, भिजवायचे, त्याला बारीक करायचं, रात्रभर पाण्यात ठेवायचं, सकाळी वरचं पाणी काढून चिकामध्ये पाणी घालायचं, शिजवायचं आणि चकल्या घालायच्या. एकदम सोपी रेसिपी आहे. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.